श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कृष्णाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. पांडव हस्तिनापूर सोडून वनाकडे निघाले. तेव्हा इंद्रसेनाने त्यांच्यासाठी 5 रथ पाठविले. पांडव त्यात बसून मार्गस्थ झाले. तेव्हा हस्तिनापुरातील असंख्य प्रजाजन त्यांच्या मागोमाग ग्रहत्याग करून निघाले. त्यांनी धर्माला वंदन केले आणि कौरव अधर्मी आहेत, आता येथे राहण्यात काहीच अर्थ नाही, आम्हीही तुमच्या समवेत येतो अशी प्रार्थना केली. त्यांचा प्रेमभाव पाहून पांडवांना गहिवरून आले. धर्माने त्यांचे सांत्वन केले. भीष्म आणि विदुर असेपर्यंत तुम्हाला कसलीही भीती नाही. 13 वर्षांनी आम्ही परत येतोच आहोत, तोपर्यंत धीर धरा असे सांगून त्या सर्वांना नगरात पाठवले. धर्माने गंगा नदी ओलांडली. पांडव पलीकडे गेले. तेथील एका विशाल वटवृक्षाखाली रात्रभर वस्ती केली. सकाळी हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ येथील अनेक ब्राह्मण त्यांना भेटण्यास आले. त्यांनीही पांडवाबरोबर वनवासात येण्याची इच्छा प्रगट केली. तेव्हा धर्म म्हणाला, ब्राह्मण हो, वनवासात तुम्हाला फार कष्ट होतील, ते मला पाहवणार नाही म्हणा. तुम्ही मला संकटात घालू नका, कृपा करून तुम्ही परत जा. त्यांच्या विनंतीला मान देऊन ब्राह्मण निघून गेले. वनवासात खाण्यापिण्याची कशी व्यवस्था करायची असा धर्माला प्रश्न पडला होता. धौम्यांनी त्याला सूर्याची उपासना करावयास सांगितली. त्याप्रमाणे धर्माने उपवास, प्राणायाम, सूर्यपूजन, न्यासयुक्त मंत्रजप, सूर्यस्तवन व सूर्यभजन याद्वारे सूर्यनारायणाची भावभक्तीने आराधना केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या सूर्याने धर्माला एक थाळी दिली आणि म्हणाला, धर्मराजा, रोज सकाळी माझे स्मरण करून तू या थाळीची पूजा कर. त्या योगे तुला या थाळीतून हवी तेवढे बहुविध सुरस पक्वान्ने प्राप्त होते. सर्वांची भोजने झाल्यावर तू ही थाळी स्वच्छ धुवून ठेव, मग ती मधून अन्न मिळणार नाही. ते दुसऱ्या दिवशी सकाळीच प्राप्त होईल. धर्माने सूर्याचे आभार मानले. पांडवांना अनेक आशीर्वाद देऊन सूर्य अंतर्धान पावला. पांडवांचा पोट पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्यांना थाळीच्या साह्याने दररोज आवश्यक तेवढे अन्न मिळत होते. काही दिवसांनी ते काम्यक वनामध्ये गेले. तेथे काही काळ वास्तव्य केले. त्या स्थानी पांडवांना अनेक तपस्वी ऋषींचा सहवास लाभला. त्यांच्या संगतीत वेदाध्ययन, पुराण श्रवण,
व शास्त्रचर्चा यांचा लाभ झाला. तेथे पांडव पंचमहायज्ञ, अतिथी सत्कार, ब्राह्मण भोजन या गोष्टी नित्यनेमाने करीत असत. इकडे हस्तिनापुरात धृतराष्ट्राला पांडवाची भीती अहोरात्र सतावीत होती. ती बेचैनी घालविण्यासाठी त्याने विदुराला उपाय विचारला. तो म्हणाला, विदुरा, तू ईश्वर भक्त आहेस, ज्ञानी आहेस. पांडव सुडाच्या प्रतिज्ञा करून वनात गेले आहेत. त्यांच्यावर कपटाने अन्याय केला म्हणून प्रजाजन मला आणि माझ्या पुत्रांना दोष देत आहे. हा त्यांचा तळतळाट कौरव वंशाचा नाश करील याची मला भीती वाटते. तरी पांडवांचे सख्य आणि प्रजेचा विश्वास संपादन करण्यासाठी मी काय करू? तू माझा हितैषी आहेस, माझे समाधान होईल असे काहीतरी सांग मला. विदुर म्हणाला, राजा, तुला सर्वांचे कल्याण व्हावे असे वाटत असेल तर दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी या सर्वांना बरोबर घेऊन पांडवांना शरण जा. तुम्ही केलेल्या सर्व अपराधांबद्दल त्यांची क्षमा माग. सर्वांनी धर्माचे पाय धरून अभय देण्याची विनंती करा. पांडवांना सन्मानाने परत आणा. त्यांचे राज्य त्यांना परत द्या व सर्वांनी सुखात आनंदात राहा. तू पांडवांचा आश्रय घेशील तरच तुला समाधान व शांती लावेल. तुझी मुले तुझे ऐकत नसतील तर भीष्म, द्रोणादिकांना सांगून त्यांना तुरुंगात घाल. याशिवाय सद्यस्थितीत दुसरा पर्याय दिसत नाही. विदुराचे न्याय बोलणे धृतराष्ट्राला कसे रुचणार? तो विदुरावर संतापला. त्याला म्हणाला, तुझ्यापाशी समता नाही हेच खरे. कधी काही विचारले तर पांडवांचीच बाजू घेतोस. द्यूत खेळ, आपले सर्वस्व पणाला लाव असे धर्माला मी सांगितले होते का? तो द्यूत का खेळला? तो हरला त्याबद्दल तू आम्हाला दोष देत आहेस. कौरव मूर्ख, पांडव तेवढे शहाणे. तू भाऊ नाहीस, माझा पक्का वैरी आहेस. पांडवांचेच गुण गायचे तर येथे कशाला राहतोस? येथून चालता हो. पांडवापाशी जाऊन त्यांची स्तुती कर. जा. त्यानंतर विदुराने खरोखरच हस्तिनापूर सोडले. तो काम्यक वनामध्ये पांडवापाशी गेला. धर्माने त्याचे आनंदाने स्वागत केले व येण्याचे कारण विचारले. विदुराने त्याला सर्व वर्तमान सांगितले व पुढे म्हणाला, धृतराष्ट्राची बुद्धी ही आंधळी झाली आहे. मी त्याला कल्याणपर काहीही सांगितले तरी तो मलाच दोष देतो. माझा सल्ला त्याला पटत नाही. त्याने मला हकलून दिले आहे. आता मी तुमच्या बरोबरच राहणार आहे. तेव्हा पांडवांना खूपच आनंद झाला. विदुर त्यांच्या बरोबरच राहू लागला. विदुर निघून गेल्यामुळे धृतराष्ट्रास कर्मेनाशे झाले. आपण त्याला उगाच टाकून बोललो.
असा त्याला पश्चाताप वाटू लागला. त्याने संजयला काम्यवनात पाठविले. संजयाने पांडवाची आणि विदुराची भेट घेतली. विदुर परत आला नाही तर धृतराष्ट्र प्राणत्याग करील असे सांगितले. त्याने विदुराची समजूत काढून त्यास हस्तिनापुरास परत आणले. धृतराष्ट्राने त्याला आलिंगन दिले. त्याची क्षमा मागून तो परत आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पण दुर्योधनाची घोर निराशा झाली. विदुराच्या सल्ल्यावरून धृतराष्ट्राने पांडवांना परत आणले तर काय करायचे या चिंतेने तो क्षणोक्षणी सतावू लागला. त्याची बेचैनी कर्ण शकुनी यांना सहन होईना. ते म्हणाले, पांडवांचा कायमचा काटा काढल्याशिवाय आपल्याला सौख्य लाभणार नाही. आज ते एकाएकी आहेत. द्रुपद आणि श्रीकृष्ण यांच्यापासून दूर आहेत. त्यांचा घात करण्याची हीच मोठी सुसंधी आहे. दुर्योधनाला ते पटले. पांडवांवर हल्ला करण्यासाठी त्याने गुप्तपणे योजना आखण्यास सुरुवात केली. सैन्याची जुळवाजुळव केली. तेव्हा व्यासाने धृतराष्ट्राची एकांतात भेट घेतली व म्हणाले, राजा, दुर्योधन पांडवांवर घाला घालून त्यांचा नाश करण्याच्या प्रयत्नात आहे. तेव्हा त्याला तू आवर. तसे झाले तर मोठाच अनर्थ होईल. तुझे पुत्र स्वतःच संकटात पडतील. श्रीकृष्ण पांडवांचे अहोरात्र रक्षण करीत आहे हे विसरू नकोस. हे कळताच धृतराष्ट्राला मोठा धक्का बसला. तो व्यासांच्या पायांची शपथ घेऊन म्हणाला, माझ्या पुत्रांनी असे काही केले तर मी प्राणत्यागच करीन. हेरांकडून हे वृत्त कळताच दुर्योधन व कर्णाधिकांनी आपला बेत रहित केला. धृतराष्ट्राने व्यासांना दुर्योधनाचे वागणे सांगून त्याला ताळ्यावर आणावे अशी विनंती केली. तेव्हा काही दिवसांनी मैत्रेय ऋषी येथे येणारच आहेत. तेच त्याला उपदेश करतील असे सांगून व्यास अंतर्धान पावले. काही दिवसांनी मैत्रेय ऋषी हस्तिनापुरास आले. धृतराष्ट्राने आपल्या पुत्रासह त्यांचे स्वागत केले. त्यांचे आदरातिथ्य करून दुर्योधनाने विचारले, हे ब्रह्मर्षी, आपण कोठून आलात? मैत्रेय म्हणाले, मी तीर्थयात्रा करीत काम्यवनात गेलो होतो. तेथे पांडव भेटले. त्यांच्या जटा वाढल्या होत्या. त्यांच्या अंगावर वल्कले होती. त्यांना थंडी वाऱ्याचा उष्णतेचा त्रास होत होता. मला त्यांची व द्रौपदीची अवस्था पाहवली नाही. तू त्यांच्याशी वैर धरलेस. त्यांच्याशी कपट करून त्यांना संकटात लोटलेस. हे बरोबर नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांच्याशी सख्य करून त्यांचे राज्य त्यांना परत दे. त्यातच तुझे कल्याण आहे. पांडव महापराक्रमी आहेत. त्यांना युद्धात कोणीही जिंकू शकत नाही. काम्यवनात भीमाने किरमिर राक्षसाला ज्या सहजतेने मारले ते महात्मा विदुराने प्रत्यक्ष ऐकले आहे. म्हणून पांडवाशी मैत्री करण्यातच तुमचे कल्याण आहे. ते ऐकून दुर्योधनाला राग आला. त्याला आपल्या बळाची मोठी घमेंड होती. त्याने उपेक्षेने हुंकार दिला आणि आवेशाने मिशीला पीळ देऊन आपली मांडी थोपटली व त्याचे उद्दाम वर्तन पाहून मैत्रेय संतापले. चांडाळा, माझ्या सारख्या तपस्व्यासमोर अमर्यादेने वागताना तुला जराही लाज वाटली नाही.
अपमानाबद्दल तू ज्या मांडीवर थाप ठोकलीस ती मांडी भीमाच्या गदा प्रहाराने चूर्ण होईल आणि तू तळमळत प्राण सोडशील असा मी तुला शाप देतो. असे म्हणून ते क्षणार्धात अदृश्य झाले. ती शापवाणी ऐकून दुर्योधनाचे तोंड खरकन उतरले आणि धृतराष्ट्राला फार दुःख झाले. त्यानंतर धृतराष्ट्राने विदुराला बोलावून विचारले, भीमाने किरमीर राक्षसाला मारले हे खरे आहे काय? विदुर म्हणाला, ही हकीकत मला ऋषीजनांकडून कळली आहे. पांडव येथून निघाले. ते तिसऱ्या दिवशी काम्यवनात पोहोचले. त्या रात्री अरण्यातून मार्गक्रमण करीत असताना किरमीर नावाचा एक अक्राळ विक्राळ राक्षस त्यांच्यावर धावला. त्याला पाहून द्रौपदी अतिशय घाबरली. पण अर्जुनाने तिला धीर दिला. पांडवांनी त्याला विचारले, तू कोण आहेस? तो म्हणाला, मी बकासुराचा भाऊ किरमीर आहे. तुम्ही कोण आहात? धर्म म्हणाला, आम्ही पांडव आहोत. ते ऐकून किरमीर चवताळला. तो मोठ्याने गर्जना करून म्हणाला, तुमच्यापैकी भीम कोण आहे? त्याने माझ्या भावाला कपटाने मारले. मी त्याचे रक्त पिऊन माझ्या भावाच्या वधाचा सूड घेणार आहे. ते ऐकताच भीम मोठ्याने गर्जना करून किरमीराच्या अंगावर धावून गेला. त्या दोघांनी हजारो वृक्ष उपटून एकमेकांवर भयंकर प्रहार केले. मग शिलाखंडाचा मारा केला. त्या दोघांमध्ये 4 घटका तुंबळ युद्ध चालू होते. शेवटी भीमाने किरमीराचे पाय पकडून गरागरा फिरविले आणि त्याला दाणकन खाली आपटून मारले. पांडवांना त्या ठिकाणी राहणे योग्य वाटले नाही. ते ओसाड रान सोडून ते द्वैतवनाकडे गेले. विदुराला ही कथा ऐकून धृतराष्ट्राने दीर्घ निश्वास टाकला. बलवान भीमापुढे दुर्योधनाचे काही चालणार नाही. मैत्रेय ऋषीचा शाप खरा ठरणार या विचाराने तो धास्तावला. पांडव वनवासी झाले हे कळताच देशोदेशीचे राजे त्यांना द्वैतवनात भेटून गेले. श्रीकृष्ण, बलराम, वसुदेव, उग्रसेन, अक्रूर, उद्धव, शिखंडी, धृष्टद्युम्न हेही भेटावयास आले. त्यांनी कौरवांची निंदा केली. धृष्टद्युम्नाने द्रोणांना तर शिखंडीने भीष्मांना मारण्याची प्रतिज्ञा केली. पांडवांची व द्रौपदींची अवस्था पाहून कृष्णाला फारच दुःख झाले आणि तो द्रौपदीला म्हणाला, ज्या कौरवांनी तुम्हाला कष्ट भोगायला लावले त्यांचा मी सर्वनाश करीन. दुष्टांचा नाश करून पृथ्वीचा भार हलका करीन. धर्मावर छत्र धरीन. मग पांडवांचा निरोप घेऊन ती सर्व राजे मंडळी आपापल्या स्थानी परतली. द्वैतवनात पांडवांनी 12 वर्ष वास्तव्य केले. हरये नमः. हरये नमः. हरये नमः.